राज्यभरामध्ये होणाऱ्या एमपीएससी परीक्षा ज्या आहे ऑनलाईन न घेता ऑफलाईनच घ्याव्या या मागणीसाठी जे आहे अमरावती जिल्हाभरातील संपूर्ण एमपीएससी स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आक्रमक झालेले आहे। सध्या जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणावर त्यांनी अमरावतीच्या गाडगेबाबा मंदिरापासून त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि तो संपूर्ण अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धडकलेला आहे। मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून आणि अमरावती शहरातील विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहे। एमपीएससी आयोगाने ऑनलाईन परीक्षा न घेता ऑफलाईनच परीक्षा घ्यावी अशी एकूणच विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि विद्यार्थ्यांचा मोर्चा जो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे। आपल्यासोबत काही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी देखील आहे। आता काय सांगणार एकंदरीत काय तुमची मागणी आहे? मोठे आक्रमक झाले तुम्ही। सर्वात आधी तर आमचा विरोध सरकारला नाही, आमचा विरोध एमपीएससी आयोगाला नाही, हे सर्वात पहिले मी स्पष्ट करतो। त्याचं कारण असं आहे की आम्ही आयोगाला म्हटलं होतं की सगळ्या सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्या एमपीएससीनं घ्याव्या, त्या आयोगानं घ्याव्या। आयोगानं तसं केलं, सर्वच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं व्हाव्यात अशी सुद्धा आमची आग्रहाची विनंती होती। पण विषय असा झाला की गेल्या काळात जेवढ्या काही ऑनलाईनच्या परीक्षा झाल्या त्या सगळ्या ऑनलाईनच्या परीक्षांमुळे मोठा घोळ झाला। ते सर्वांनी आम्ही पाहिलं, तुम्ही पाहिलं, सर्व महाराष्ट्रानं पाहिलं, देश सगळा त्या गोष्टी अनुभवून राहिला। मात्र आयोगानं आता पत्रक काढलं की या ज्या परीक्षा आहे एमपीएससीच्या परीक्षा गट क च्या, ज्याच्यात आता हे सगळे पद सुद्धा ऍड झालेले आहेत, या परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे। मात्र ऑनलाईन पद्धतीवर आमचा कवळीचा विश्वास नाही, आमचा आयोगावर विश्वास आहे, आयोगावर आमची श्रद्धा आहे। आयोगाचा पेपर जेव्हा आमच्या हाती येतो तेव्हा आम्हाला शील पाहायला भेटलं, आमच्या 2-4 जणांच्या त्याच्यावर सह्या घेतात, ते शील आमच्या डोळ्यात देखत फोडल्या जातं, म्हणून आमचा आयोगावर विश्वास आहे। आयोगाचा पेपर आजपर्यंत फुटला असं आमच्या निदर्शनात आलं नाही। जेव्हापासून आम्ही पेपर देतो किंवा आमच्या मोठ्या माणसांनी, मोठ्या ज्येष्ठ लोकांनी सुद्धा आम्हाला सांगितलं, जे आमचे सिनियर्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आयोगात असं कधी होत नाही। मात्र ऑनलाईनचे पेपर फुटतात, एमपीएससीवर पेपर फुटीचा आजपर्यंत एकही ठपका नाही। मात्र ठपका आहे बाकीच्या कंपन्यांवर, टीसीएस आणि आयबीपीएस, आणि आयोगाकडे इतकी मोठी यंत्रणा नाही आहे की ते ऑनलाईन परीक्षा ज्या आहेत त्या योग्य पद्धतीनं पार पाडू शकल। ते द्यावं लागणार आहे कोणाला तरी खाजगी कंपनीला, आणि जर खाजगी कंपनीला या सगळ्या गोष्टी दिल्या, पेपर घेण्याचा अधिकार दिला, तर महाराष्ट्रात सुव्यवस्था राखण्यासाठी लागणारा PSI, उपजिल्हाधिकारी, या सर्वाच्या सर्व ज्या पोस्ट आहेत या खाजगी कंपन्या भरणार। म्हणजे म्हणजे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या सुव्यवस्थेसाठी लागणारा PSI जर खाजगी कंपन्या थ्रू भरल्या जाणार तर मग एमपीएससीचा काय अर्थ? एमपीएससी काही नागरिक काय मागणी आहे एकंदरीत? सर, निश्चितच आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 315 नुसार प्रत्येक परीक्षा हे आयोगाने कंडक्ट करायची असते त्या ठिकाणी, बरोबर। आतापर्यंत आयोगाने आमचा एक चांगला विचार केलाय, सन्मान्य सरकारने सुद्धा आमचा विचार केलाय। आमचा सरकारला मुळात विरोध नाहीच आहे, आयोगाला सुद्धा आमचा विरोध नाही। केंद्रात किंवा राज्य जे सरकार आहे सर ते आमचं आहे, याच्या भविष्यात जे सरकार येईल ते सुद्धा आमचंच येईल। राज्याने आतापर्यंत आमचा विचार केला। फक्त आमची एक छोटीशी मागणी आहे सर की जी पद्धत ऑनलाईन पद्धत त्यांनी मंजूर केलेली आहे ती फक्त ऑफलाईन व्हावी आणि अत्यंत पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवली जावी। कारण सर आम्ही एमपीएससी मध्ये आतापर्यंत बघितले सर, कचरा वेचणाऱ्याचे पोरं सर अधिकारी होताना आम्ही बघितलेत, आणि इथे सर ग्रामीण भागातला जो क्राऊड आहे सर हा सर त्यांनी जो ऑनलाईन केलेला आहे इथपर्यंत सर इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाही। त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत सर ज्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होत नाही। त्यामुळे आमची शासनाला आणि आयोगाला एक नम्र विनंती आहे की त्यांनी ही पद्धत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात यावी, इतकीच आमची त्याच्याकडून अपेक्षा आहे। एमपीएससी आयोगाने जे ऑफलाईनच या ठिकाणी परीक्षा घ्यावी आणि एमपीएससी आयोगातर्फेच ही संपूर्ण परीक्षा घ्यावी अशी देखील मागणी आहे विद्यार्थ्यांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।